आपल्या चॅनलवर जे शॉर्ट व्हिडिओ असतात, म्हणजे छोटे व्हिडिओ 1 मिनिटापासून 1.5, 2, 3 मिनिटापर्यंतचे, तर या व्हिडिओमधील माहिती ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना काय वाटतं की अपूर्ण माहिती आहे, याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली नाही, मग कशासाठी हा व्हिडिओ केला. बरेच जण थोडेसे वैतागतात, परंतु त्याच्या खाली एक लिंक असते. या माहितीकरता आजचा हा खटाटोप आहे की त्याच्या खाली एक लिंक असते, तिथंच असते की ज्या मोठ्या व्हिडिओच्या संदर्भात हा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. सांगण्याचा उद्देश काय असतो की आम्ही या विषयावरचा एक लॉंग व्हिडिओ, मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आणि ते पाहण्याकरता काय करायचं असतं की ते जी लिंक असते खालची, तिला क्लिक केलं की तुम्ही मोठ्या व्हिडिओवर जाऊ शकता. किंवा दुसरा मार्ग काय असतो की तुम्ही आपल्या चॅनलवर जा, जेव्हा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या विषयावरचा डिटेल माहिती घेण्याकरता तुम्हाला दुसरा एक लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, असं जेव्हा स्पष्ट सांगितलेलं असतं, तेव्हा तुम्ही ते चॅनल उघडा, त्या चॅनलवर जा आणि तिथं जाऊन मग ते शोधा आणि तो पहा. म्हणजे कसं होईल की तुम्हाला जी माहिती अपेक्षित आहे, कारण 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किंवा 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे शक्य नाही. म्हणून काय करावं लागणार की त्या मोठ्या व्हिडिओवर गेल्यानंतर मगच तिथं तुम्हाला ही माहिती कळू शकेल आणि ही माहिती कळाल्यानंतरच तुमचं समाधान होऊ शकतं. मी याच्यासाठीचा दुसरा एक मार्ग काय असतो की त्याचं जे टायटल आहे, या शॉर्ट व्हिडिओचं जे टायटल आहे, त्या टायटलच्या खाली एक दुसरं नाव असतं आणखी, आणि ते क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट त्या मोठ्या व्हिडिओवर जाऊ शकता. म्हणजे आपण एक ओळखलं पाहिजे की आपण वैताग आणण्यापेक्षा किंवा आपलं असमाधान करून घेण्यापेक्षा किंवा चिडण्यापेक्षा किंवा चिडून उगीच विनाकारण कशा तरी कॉमेंट टाकण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे की हे मार्ग लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा इथं सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलवर दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तेव्हा तुम्ही सरळ सरळ त्या चॅनलवर जा आणि चॅनलवर जाऊन वरच्याच बाजूला असतो तो व्हिडिओ. कारण जेव्हा हा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तेव्हा काही खूप जुन्या व्हिडिओचा आपण टाकत नाही, आणि जर टाकला असेल तर त्याची लिंक पण खाली असते. तर त्यासाठी तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये गेलात व्हिडिओच्या, तर त्याच्यामध्ये पण खाली लिहिलेलं असतं हा कोणत्या मोठ्या व्हिडिओच्या संदर्भातला हा छोटा व्हिडिओ आहे. म्हणून छोटा व्हिडिओ जर पाहिला तर वैतागून न जाता, चिडचिड न करता किंवा काहीतरी कॉमेंट टाकण्यापेक्षा तुम्ही त्या व्हिडिओवर जा. तो मोठा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचं समाधान होईल. आणि जे आम्हाला पण तुम्हाला सांगायचं आहे, आपण हे आरोग्य शिक्षणासाठी आपण हे सगळं करत आहोत. तुमचं आरोग्य ही आमची प्रायोरिटी आहे आणि ते आरोग्य चांगल्या प्रकारे मिळण्याकरता आपणाला जे जे करावं लागतं, तुम्हाला जे जे सहकार्य जमेल, कारण आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग याकरता आम्ही जे प्रयत्न करतो त्याला तसा प्रतिसाद द्या, जे माहिती मिळते तशी कृती करा. म्हणजे काय होईल, आपणाला हे सगळंच आपणाला शक्य होईल आणि आपणाला सगळं जणांना चांगल्या प्रकारे निरोगी राहून दीर्घायू होण्याकरता याची मदत होईल. हीच आज या निमित्तानं आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही छोट्या व्हिडिओवरून मोठ्या व्हिडिओकडे कसं जायचं हे शिकून घ्या, किंवा चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ शोधून तो पहा. परंतु ज्या संदर्भामधला तो व्हिडिओ दिलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ किंवा छोटा व्हिडिओ, तर त्याची माहिती ऐकून, अर्धवट माहिती ऐकून तुम्ही चिडू नका, तुम्ही नाराज होऊ नका, संतापू नका आणि चिडून काहीतरी वेगळ्या कॉमेंट असं टाकू नका. आम्ही कसं आहे की आम्ही उगीचच विनाकारण हे चॅनल एंटरटेनमेंटसाठी म्हणून चालवत नाही. हे काय मौजमजेचं ठिकाण नाही. हे माणसाच्या जगण्या मरण्याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या विषयावरचं हे सगळी माहिती आहे. आणि हा देण्याचा उद्देश काय आहे, ही माहिती जर एखाद्या व्यक्तीला समजली, म्हणजे काय होईल की ते अगोदर जर कळलं तर त्याला ते वळवण्याकरता प्रयत्न करायला सोपं जाईल. आणि हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळं तुम्ही आणि आम्ही हातात हात घालून आपण काय केलं पाहिजे, एकमेकांचं म्हणणं समजून घ्या, दुसऱ्याची बाजू समजून घ्या, आम्ही तुमची बाजू समजून घेऊ. आणि त्याकरताच हा व्हिडिओचा जो आज खटाटोप केला की छोट्या व्हिडिओकडून मोठ्या व्हिडिओकडे कसं जायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. हे माहीत करून घ्या
याच्यामध्ये जी आपण माहिती सांगितली त्याप्रमाणे तिथं लिंक क्लिक करून किंवा चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ पहा आणि मोठ्या व्हिडिओमध्ये जर काही समाधान झालं नाही तर मग ते कॉमेंटमध्ये तुम्ही टाका आणि त्याला मी प्रत्येक कॉमेंटचे उत्तर देतो. खूप जिथं डिटेलमध्ये जास्त सविस्तर उत्तर द्यायची गरज असते त्यावेळेला मात्र त्यांना सांगतो की तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. परंतु बाकी सर्व कॉमेंटचे आपण उत्तर देतो आणि तुमचं समाधान होण्यासारखा असा प्रत्येक व्हिडिओ परिपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे लक्षात घेऊन आपण सहकार्य करा आणि आमचं जे म्हणणं आहे ते वेगळ्या अर्थानं घेऊ नका की आम्ही विनाकारण तुम्हाला परेशान करण्याकरता काहीच करत नाही. तर हे लक्षात घेऊन सहकार्य करून काय म्हणतो, विना सहकार नाही उद्धार, हे इथं पण आपण लागू पाडूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो रोगराईला हाकलून दे.